नमस्कार प्रेक्षकांनो, चला तर एक प्रोमो बघूया. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा. पार्थ आगीमध्ये खूपच जखमी होतो आणि त्याला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेलं असतं. काव्याला पार्थकडे जाण्याची खूप इच्छा असते, पण मानिनी काव्याला भेटण्यापासून रोखते. ती तिला हॉस्पिटलमध्ये जाऊ देत नाही. बाकी सगळे हॉस्पिटलमध्ये असतात, तर इकडे काव्या पार्थ बरा व्हावा म्हणून देवी आईची प्रार्थना करत असते. ती देवीसमोर दिवे लावत असते आणि इकडे पार्थची तब्येत खूपच खराब असते. तो बेशुद्ध अवस्थेत पण काव्याचंच नाव घेत असतो. इकडे काव्या दिवे लावत असते, तर तिथे खूपच ढगबिग भरून आले असतात, तर वाऱ्यामुळे दिवे विझत असतात. काव्या ते बघून खूपच घाबरते आणि देवी आईला म्हणते, "अगं काय करतेस गं देवी आई? अगं पार्थ देशमुख वाचावेत म्हणून प्रार्थना करते ना मी तुझ्याकडे आणि तूच हे नवीन वादळ आणतेस." तिला पार्थची खूपच काळजी वाटत असते आणि तेवढ्यात काव्याच्या हातातला एक दिवाही खाली पडतो आणि फुटतो. ती अजूनच घाबरते. इकडे पार्थचं हार्टबीट बंद होत असतात. तर डॉक्टर त्यांची ट्रीटमेंट करत असतात, पण पार्थ काहीच रिस्पॉन्स देत नाही. आणि ते बघून मानिनी जोरातच ओरडते, "पार्थ!" आणि खालीच कोसळते. बाकी सगळेही खूपच टेन्शनमध्ये असतात आणि रडत असतात. आता या सगळ्यामधून पार्थ बाहेर येईल का? की तो त्याचा जीव गमावेल? हे खरंच बघण्यासारखं असेल, की काव्याची प्रार्थना देवी आई ऐकते की नाही? तर असेच प्रोमो बघण्यासाठी प्लीज आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.